ऐका की, तुम्हाला माहिती आहे का, एकाच समुद्रकिनाऱ्यावरून सनराईज आणि सनसेट दोन्ही अनुभवायला मिळतात. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांच्या संगमावर असलेले असे एकमेव शहर म्हणजेच कन्याकुमारी. सकाळचा सनराईज मिस होऊ नये म्हणून आम्ही लवकर उठून मस्त तयार होऊन बीचवर निघालो. अतांगर समुद्र आणि त्या क्षणी दिसलेला सनराईज खरंच सुखद अनुभव होता. त्यानंतर आम्ही शहराची भटकंती सुरू केली. मार्केट फिरत फिरत पुढे निघालो आणि बोटिंगचे तिकीट काढून स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलकडे वळालो. तिथे पोहोचल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. इथे स्वामी विवेकानंदांनी ध्यानधारणा केली होती. त्यानंतर शेजारीच असलेल्या स्टॅच्यूकडे निघालो. स्टॅच्यूकडे जाताना ग्लास ब्रिजवरून समुद्राचा सुंदर नजारा पाहायला मिळाला. हा स्टॅच्यू तमिळनाडूमधील महान कवी आणि तत्त्वज्ञ थिरुवल्लुवर यांना समर्पित केलाय. अतांगर समुद्र, सुंदर कमळाची फुले आणि उंचावरून दिसणारा हा नजारा खरंच अनुभवण्यासारखा आहे. कन्याकुमारीतील अशाच सगळ्या सुंदर आठवणी मनात साठवून आम्ही निघालो आता परतीच्या दिशेने.